गुड मॉर्निंग गाईज, मी निकिता. वेलकम टू द डे 23 आउट ऑफ 100. माझं पुण्यातलं शूट संपलेलं आहे. सगळ्यांच्या भेटीगाठीही घेऊन झालेल्या आहेत आणि आता मी फायनली निघालेली आहे मुंबईला जाण्यासाठी. आणि आज मी एका खूप स्पेशल व्यक्तीला माझ्यासोबत मुंबईला घेऊन चाललेली आहे, जी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिला मुंबईला घेऊन यावं अशी माझी खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती, कारण ती व्यक्ती 70-72 वर्षांपूर्वी मुंबईत राहत होती. ती खूप VIP व्यक्ती आहे. सो तिला घेऊन जाण्यासाठी मला 4 व्हीलर असण्याची आवश्यकता होती. आणि माझ्याकडे 4 व्हीलर असताना ती व्यक्ती पुण्यात असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. सो ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ते बघा. ही आहे स्पेशल व्यक्ती, माझी नानी, माझी आजी. परांड्यावर जाणार का म्हणले, तू म्हणली परांड्यावर जायचंय, तिथं घरी म्हणली होती. आपण पुण्यात आहे ना, पुण्याहून मुंबईला जायला मोठा रस्ता आहे, हायवे. अगं ही किती मजली बिल्डिंग, कशाला बांधायला परवानगी द्यावी? का बरं? मरायचं काम होईल काय? मन्या तशाच उंच बिल्डिंग मध्ये राहते, तिथंच जायचंय आपल्याला. होय, कितल्या बिल्डिंग वर? 25व्या माळ्यावर. बापरे, ती एवढ्या उंच ग तू? पहिला माळा आहे. पहिला माळा? पहिला तर आहे. होय. गाईज, आमची आजी फार इनोसंट आहे. तिला हे सगळं बघून शॉक लागलाय. पहिला माळा आहे ना. बापरे, कशाला आता असले? गाईज, माझी आजी 70 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये राहत होती आणि आता ती काही कारणास्तव लगेचच ते 2-1 वर्षामध्ये आजी आजोबा निघून गेले होते. आणि त्यानंतर 70 वर्षांनी ती इकडे आली तर खूप शॉक झाली आहे, एवढी चेंज झालेली मुंबई बघून. सो ती अशी बोलते. सो दॅट्स ऑल अबाउट टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि प्लीज ज्यांनी माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नाही केलेलं, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि इन्स्टा फेसबुकवर पाहता असाल तर फॉलो नक्की करा. आणि तुम्हाला आमची आजी कशी वाटली, आजीसोबतचे असेच मजेशीर व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी आधी चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा गमतीशीर लॉंग व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे.